जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण सुरू केलेली आहे जिल्हा विशेष बॅच। या जिल्हा विशेष बॅचमध्ये आपण याआधी यवतमाळ जिल्हा हा घेतलेला आहे, तर आपण दुसरा एक महत्त्वाचा जिल्हा घेऊन आलेलो आहोत, कोकण विभागामधला सिंधुदुर्ग जिल्हा। चला तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची सफर करू। ज्याही विद्यार्थी मित्रांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल पोलीस होण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि ज्यांनाही जेही तलाठी म्हणा किंवा एमपीएससीची परीक्षा करत असतील, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात, त्यासाठी हा खूप तुम्हाला फायद्याचा व्हिडिओ ठरेल। चला तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी जी माहिती नसलेली माहिती आपण जाणून घेऊ। चला आपण पाहू। पहा, पहिले पहा, अजूनही तुम्ही कल्पतरू पॅटर्नशी जुळून राहिले नसाल किंवा माहीत नसेल तुम्हाला, तर आमच्या कल्पतरू पॅटर्नमध्ये अनेक आम्ही व्हिडिओ घेत आहे। पोलीस भरती म्हणा, तलाठी म्हणा, त्यामध्ये आपण एक जिल्हा नवीन विशेष बॅच आणलेली आहे। तरीही तुम्ही जर व्हिडिओ पाहत नसाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत। चला आपण पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची सफर करू। पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 जिल्हे आहेत। किती जिल्हे आहेत? 8 जिल्हे। ओके, या 8 जिल्हे, पहिले सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला सिंधुदुर्ग जिल्हा नव्हता, तर रत्नागिरी हा जिल्हा होता। ओके, रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं विभाजन, रत्नागिरी जिल्ह्यामधून, रत्नागिरी या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काय म्हणू आपण त्याला, सिंधुदुर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यातून निघालेला आहे। ओके, ही स्थापना झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची, तर हे 1 मे 1981 मध्ये झालं आहे। ओके, ज्यावेळेस फक्त 26 जिल्हे होते, तर 27वा जिल्हा म्हणू आपण याला। ओके, तर 1 मे 1981 ला रत्नागिरी या जिल्ह्यातून कोणता जिल्हा विभाजित झाला, तर तो होता सिंधुदुर्ग जिल्हा। लक्षात ठेवा। ओके, सिंधुदुर्ग जिल्हा याच्याच 1 मे 1981 ला अजून एक दुसरा जिल्हा निघाला। ओके, तर तो आहे छत्रपती संभाजी, किंवा तेव्हा पहिले त्याला औरंगाबाद म्हणायचे आपण। औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर। ओके, छत्रपती संभाजीनगर यामधून निघलेला कोणता जिल्हा आहे, तर तो आहे जालना। या एकाच दिवशी 2 जिल्हे निघले, लक्षात ठेवा। ओके, नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली। पहिला म्हणजे सिंधुदुर्ग 1 मे 1981, आणि दुसरा म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून जालना 1 मे 1981। ओके, एकाच दिवशी झालेली याची स्थापना। त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण पाहत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला तुम्हाला रत्नागिरी जिल्हा दिसतो। लक्षात ठेवा। ओके, उत्तरेला तुम्हाला रत्नागिरी दिसेल। विचारतात प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा येतो, तर जिल्हा येतो तो आहे रत्नागिरी। कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी। लक्षात ठेवा। ओके, या रत्नागिरी जिल्ह्यातूनच सिंधुदुर्ग जिल्हा निघलेला आहे। त्याच्यानंतर पहा उत्तरेला, तर पूर्वेला काय आहे पहा, पूर्वेला तुम्हाला दिसेल कोल्हापूर जिल्हा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतील तुम्हाला। ओके, पहा पूर्वेला कोण दिसेल तुम्हाला, पूर्वेला कोल्हापूर जिल्हा। ओके, आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा पहा, पूर्वेला दिसेल तुम्हाला कोल्हापूर जिल्हा। तुम्हाला कोणता जिल्हा घ्यायचा आहे त्याविषयी आपण विशेष लेक्चर घेऊन येऊ। पहा, कोल्हापूर जिल्हा दिसला आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा। ओके, सह्याद्रीच्या पर्वतरांगा। तर तुम्हाला काय दिसेल, पूर्वेला या 2 गोष्टी दिसतील। एक दिसेल तुम्हाला कोल्हापूर जिल्हा आणि काय दिसेल, सह्याद्रीच्या पर्वतरांगा। त्याच्यानंतर पहा, पूर्वेकडून आपण दक्षिणेला काय आहे पहा, हे सिंधुदुर्गच्या आपण दिशेला पाहतो कोणकोणते शहर किंवा कोणकोणते जिल्हे येतात, तर दक्षिणेला पहा, दक्षिणेला येते गोवा हे राज्य। पूर्ण जर इकडे दक्षिणेला म्हणलं तर पहा, तुम्हाला गोवा दिसत आहे, तर गोवा राज्य येते। दक्षिणेला काय येते? गोवा। आणि आग्नेयेला म्हणजे दक्षिणेला म्हणू आपण त्याला, पण थोडं साईडला आग्नेयेला तुम्हाला दिसेल कर्नाटक हे राज्य दिसेल। कर्नाटक राज्यामधलं कोणतं? बेळगाव हे तुम्हाला जिल्हा दिसेल लागून आहे। कोणता? बेळगाव हा जिल्हा तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून दिसेल दक्षिणेला। आता पाहिलं आपण पश्चिमेला काय दिसते पहा तुम्हाला, पश्चिमेला काय दिसेल? अरबी समुद्र। पश्चिम दिसेल काय दिसेल तुम्हाला? अरबी समुद्र। ओके, तर बऱ्याच जणांना माहित असलेल्या गोष्टी पण पहा, काय दिसेल तुम्हाला? अरबी समुद्र। प्रथम पाहिला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यामधून झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 जिल्हे येतात, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी स्थापना झाली आहे ते 1 मे 1981, त्याच दिवशी अजून एक जिल्हा निघाला, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून जालना। तर पहा, उत्तरेला पाहिला आपण रत्नागिरी जिल्हा, पूर्वेला कोल्हापूर जिल्हा, दक्षिणेला गोवा आणि कर्नाटक मधील बेळगाव हा जिल्हा, आणि
इकडं पश्चिमेला काय दिसेल तुम्हाला अरबी समुद्र. ओके, याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर वैभववाडी जे दिसेल ते सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसेल तुम्हाला. याच्यामधील देवगड, या देवगडला म्हणतात उत्तरेकडील जिल्हा. लक्षात ठेवा, उत्तरेकडील जिल्हा जर कोणता म्हटलं तर उत्तरेकडील जिल्हा कोणता आहे? देवगड. लक्षात ठेवा, उत्तरेकडील. ओके, तो उलित होतो. उत्तरेकडील जिल्हा तुम्हाला कोणता दिसेल? देवगड. आणि दक्षिणेकडील दिसेल दोडा मार्ग. हा कुठला आहे? दक्षिणेकडील. दक्षिणेकडील. ओके, पहा नेक्स्ट स्लाइडवर घेऊ. नेक्स्ट स्लाइडवर पहा, आपण देवगड पाहिला उत्तरेकडला, दक्षिणेकडला पाहिला दोडा मार्ग दक्षिणेकडला आणि उत्तरेकडला. त्याच्यानंतर तुम्हाला कणकवली हा मध्यम मध्ये दिसेल, मध्यस्थितीमध्ये, मध्यम स्थानी म्हणू आपण याला. कोणत्या? सिंधुदुर्गाच्या मध्यम स्थानी. कुडाळ, ओरोस जे आपलं काय म्हणू आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय, प्रशासकीय मुख्यालय जे तुम्हाला दिसतील तर हे तुम्हाला कुठे दिसतील? इथे दिसतील, कुडाळ तालुक्यामध्ये ओरोस इथे. ओरोस बुद्रुक म्हणू आपण त्याला. ओरोस त्याला सिंधुदुर्ग नगरी पण म्हणतात. काय इथं? प्रशासकीय विभाग. सर्व प्रशासकीय कार्यालय तुम्हाला दिसतील ते कुठे दिसतील तुम्हाला? सिंधुदुर्ग मधले ओरोस इथे. ओके, प्रशासकीय कार्यालय, प्रशासकीय ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याची. ओके, पाच नंतर आपण पाहिलं वेंगुर्ले हे तालुका फळ संशोधन केंद्र आहे इथं. बाकी आपण काय क्वेश्चन घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला रिपीट होईल. फळ संशोधन केंद्र आहे. ओके, फळ संशोधन केंद्र दिसेल महाराष्ट्रातलं पहिलं फळ संशोधन केंद्र. याच्यामध्ये काजू आणि जे काही हापूस आंबा याच्यावर संशोधन केले जाते या वेंगुर्लेमध्ये. सावंतवाडी हा जिल्हा तुम्हाला दिसेल तर सावंतवाडी हा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा. क्षेत्रफळाने सर्वात मोठा. ओके, तर जवळपास याचं 828 चौकिमी आहे क्षेत्रफळाचं. आणि त्याच्यामध्ये सर्वात जर लहान म्हटलं आपल्याला तर याच्यातला जिल्हा येते पहा वेंगुर्ले हा जिल्हा सर्वाधिक क्षेत्रफळाने लहान. कोणता? वेंगुर्ले क्षेत्रफळाने लहान. क्षेत्रफळाने सर्वात लहान. ओके, त्यानंतर सावंतवाडी हे आपण प्रश्नामध्ये घेतलेला आहे. सावंतवाडी येथे लाकडी खेळणे प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा, लाकडी खेळणे. ओके, त्याच्यानंतर आंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो तो सावंतवाडी येथेच आहे. त्यानंतर आपण प्रश्नामध्ये याची माहिती घेऊच आंबोलीची. ओके, तर गोवा दक्षिणेला आहे. त्याच्यानंतर वेंगुर्लेतून रेडी बंदरातून बरंच काही लोहखनिज हे आपण पुरवल्या जाते लोहखनिज. ओके, या बंदरातून वेंगुर्ले या तालुक्याच्या. त्याच्यानंतर मालवण हा जिल्हा एक खूप प्रसिद्ध आहे. मालवणचा सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग काय म्हणू आपण त्याला? किल्ला. हा याच कुर्टे बेटावर आहे मालवणच्या. तर हा सिंधुदुर्ग जो किल्ला आहे याच्याहूनच सिंधुदुर्ग नाव दिलेलं आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर. लक्षात ठेवा. पहा, आपण काही महत्वाचे क्वेश्चन काढलेले आहेत बऱ्यापैकी याच्यात घेतल्यात. त्याच्यानंतर क्षेत्रफळ पाहू आपण. क्षेत्रफळ खूप कमी आहे महाराष्ट्रात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 30वा क्रमांकाला होतो आणि कमी मध्ये म्हटलं तर 7वा क्रमांक. कारण मुंबई शहर, मुंबई उपनगर, काही भंडारा, धुळे झालं, हे जिल्हे काही मोठे आहेत. तर त्यामुळे याचं 5207 चौकिमी खूपच लहान आहे हा जिल्हा. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कमी असलेला जिल्हा पहा. लोकसंख्येमध्ये सर्वाधिक कमी असणारा जिल्हा जर कोणता असेल लोकसंख्येत महाराष्ट्रात, लोकसंख्येत महाराष्ट्रात सर्वात कमी तर हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या 8,49,556 खूपच कमी आहे. ओके, एवढीच लोकसंख्या दिसेल तुम्हाला कोणाची? सिंधुदुर्ग जिल्ह्याची. आणि आता 2026 नुसार या जिल्ह्याची लोकसंख्या वाढली नाही तर या जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला कमी दिसेल. 2026च्या नुसार या जिल्ह्याची लोकसंख्या तुम्हाला दिसेल पहा, ती आहे 8,28,000 जे काही हे 49,000 म्हणून आपण इथं 1000. 2.21 जे आहे तर हा 2.21 तर या येणं हे मायनसमध्ये जिल्हा आहे. लक्षात ठेवा. म्हणजे लोकसंख्या वाढायला पाहिजे, जी की भारताची लोकसंख्या तुम्हाला जगामध्ये सर्वात जास्त दिसते. 146 कोटीच्या वर आहे आपली लोकसंख्या. चीनला आपण मागे पाडलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोकसंख्येमध्ये जे काही सिंधुदुर्ग जिल्हा दिसायला तर हा खूप कमी दिसायला. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे काही घनता आहे लक्षात ठेवा. घनता विचारतात पेपरला तर ही आहे 163
163 टक्का 163 प्रति चौरस किलोमीटरमध्ये फक्त किती व्यक्ती राहतात? 163 व्यक्ती. ओके. सर्वाधिक कमी लोकसंख्येमध्ये जर सिंधुदुर्ग जिल्हा असला तरीही 74च घनता असलेला अजून एक जिल्हा आहे, तो म्हणजे गडचिरोली. गडचिरोली हा वनच्छादित आहे, म्हणून गडचिरोलीची घनता तुम्हाला 74 दिसत सर्वात कमी. सर्वात जास्त जर म्हटलं तर तुम्हाला माहित आहे कोणाची आहे? मुंबई उपनगर, मुंबई शहरची. ओके. पाहू आपण आता महत्वाचे काही क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन घेऊ आपण. या स्लाइडवर जे काही तुम्हाला पाहायचं असेल ते पहा, स्क्रीनशॉट काढायचा स्क्रीनशॉट घ्या, कारण बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. लाकडी खेळणे याच्यावर जे काही प्रश्न येतील तर पुन्हा अजून तुम्हाला मी सांगणार जाऊ. त्याच्यानंतर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आपण सांगितलेला आहे सावंतवाडी आहे, आणि सर्वात लहान जिल्हा आपण वेंगुर्ले सांगितलेला आहे. पहा त्याच्यानंतर क्वेश्चनवर करवळू आपण. पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय सांगितलं तुम्हाला मी ओरोस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे? तर ते येईल कुठं माहित आहे का? कुडाळ इथे येईल. लक्षात ठेवा, कुडाळ या तालुक्यामध्ये. कुडाळ या तालुक्यामध्ये तुम्हाला काय दिसेल? प्रशासकीय मुख्यालय दिसेल. तर ते कुठं आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कुडाळ या तालुक्यात प्रशासकीय मुख्यालय. पहा पुन्हा रिवाईज होत आहे. हे जर तुम्ही माझा लेक्चर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा बऱ्याच पैकी होईल असं मला वाटत आहे. बऱ्याच पैकी चांगले क्वेश्चन छानून काढलेले आहेत आणि विचारलेले प्रश्न आहेत. लक्षात ठेवा. ओके. तर याला सिंधुदुर्ग नगरी म्हणतो आपण. कशाला? ओरोस बुद्रुकला सिंधुदुर्ग नगरी. अनेक प्रकारचे प्रशासकीय कार्यालय इथेच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे. सिंधुदुर्ग नगरी. ओके. कुठे आहे? कुडाळ येथील ओरोस बुद्रुक येथे. ओके. ओरोस येथे सिंधुदुर्ग नगरी. ओके. तर कोणत्या तालुक्यात स्थित दिसेल तुम्हाला? याचं नाव आहे कुडाळ. ओके. हा नेक्स्ट क्वेश्चन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकाखाली, कारण हापूस आंबा हापूस जीआय टॅग आहे, याला जीआय टॅग मिळालेला आहे. जीआय टॅग म्हणजे जवळपास इंटरनॅशनल मार्केटमध्ये याची मागणी आहे, आणि जीआय टॅग मध्ये याचं कोणी कॉपी करू शकणार नाही. याची 10 वर्षासाठी असते, ते रिन्यू करावं लागत असते. तर जीआय टॅग मिळालेला आपला तो सावंतवाडी आहे. सावंतवाडीमधले लाकडी खेळणे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून दिसेल कोल्हापुरी चप्पल, अशा प्रकारचे जे काही दिसेल तर महाराष्ट्रातील काही गोष्टीला याच्यामध्ये जीआय टॅग मिळालेला आहे, की त्या वस्तूची कोणी कॉपी केली नाही पाहिजे. आणि तिथंच एक त्या ठिकाणाची प्रसिद्ध काय म्हणू आपण त्याला, एक फळ म्हणू किंवा एखादी वस्तू म्हणू, म्हणून ती कोणी कॉपी करू शकत नाही. त्याला जीआय टॅग दिला असते इंटरनॅशनल लेवलला. ओके. तर हापूस आंबा खूप महागडा आहे आणि त्याची चवीसाठी आणि त्याच्या वासासाठी तो प्रसिद्ध आहे, कारण सुगंध त्याचा खूप चांगला येतो. लक्षात ठेवा. तर हा कुठे आहे? तर हापूस आंबा तुम्हाला दिसेल देवगड इथे. ओके. देवगड या जिल्ह्यामध्ये बहुतांश प्रमाणात तुम्हाला हापूस आंबा आढळतो. देवगड आणि सावंतवाडीच्या प्रमाणामध्ये थोडा बाकीच्या जिल्ह्यामध्ये आढळतो, पण सर्वाधिक जर म्हटलं तर त्याला देवगडचा आंबा पण म्हणतात. त्याला कोणता म्हणता? आंबा, हापूस आंबा. ओके. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय दिसेल? आपल्याला कोणता? हापूस आंबा दिसेल, ज्याला जीआय टॅग मिळालेला आहे. ओके. पहा नंतर रिकामी जागा रोजी सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करायला मी सांगितलेला आहे 1 मे 1981. कोणत्या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण केला आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधून. लक्षात ठेवा. कोणत्या जिल्ह्यामधून? रत्नागिरी या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्हा हा नवीन जिल्हा आहे. ओके. तर लक्षात तारीख ठेवा, 1 मे 1981. छत्रपती संभाजीनगर हाच त्याच दिवशी निघालेला आहे, 1 मे 1981. ओके. 27वा आणि 28वा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा रांगा व त्यास लागून जिल्हा आहे. कोणता आहे? कोल्हापूर. सह्याद्रीच्या पर्वतरांगा. ओके. आणि काय दिसेल तुम्हाला? कोल्हापूर जिल्हा हा पूर्वेस आहे. ओके. ते पण आपण पाहिलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या जलदुर्गाला त्याच्या अभेद्यतेमुळे म्हणजे पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखले जाते? पहा, याला उपमा दिलेला आहे पूर्वेचा जिब्राल्टर. तर तो जिल्हा आहे विजयदुर्ग. हा एक प्रसिद्ध जलदुर्ग आहे. लक्षात ठेवा. जलदुर्ग दिसेल तुम्हाला. तो कोणता किल्ला आहे? विजयदुर्ग. लक्षात ठेवा. ओके. तर विजयदुर्ग हा त्याच्या अभेद्यतेमुळे म्हणजे ज्या प्रकारे त्याची रचना आहे, ज्या प्रकारे तो बांधलेला आहे, त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि त्याला पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखले जाते. तर तो विजयदुर्ग आहे. लक्षात ठेवा. आणि त्याला काय म्हणू आपण? जलदुर्ग. म्हणजे तो काय आहे? पाण्यामध्ये आहे म्हणून त्याला जलदुर्ग म्हणू. ओके. त्यानंतर नेक्स्ट पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राला पहा पहिले, महाराष्ट्र राज्याला आता 877 कोणी म्हणायला वाढला म्हणून, पण आपण 720 न जाऊ. 720 किमी लाभलेला आहे. ओके. सध्या 877 म्हणत आहे, पण आपण सध्या याच्यावरूनच घेऊ. 720 किमी. तर 700 किमीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याला हा 120 किलोमीटर लाभलेला. लक्षात ठेवा. किती? 120
सॉरी 121 किलोमीटर, 120, 121 ते 122 राहील, पण 121 त्याचं उत्तर हे आहे. बऱ्याच ठिकाणी 121 दिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक जर दिसेल तर रत्नागिरी दिसेल. लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे समुद्रकिनारा 237. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून दिसते सिंधुदुर्ग पाहिला आपण 121. त्याच्यानंतर तुम्हाला दिसते रत्नागिरीनंतर रायगड 2 नंबरला दिसेल तुम्हाला. रायगडची किलोमीटर आहे 122 किमी. 122 किलोमीटर तुम्हाला समुद्रकिनारा लाभलेला कुठे असेल? रायगड या जिल्ह्याला. त्याच्यानंतर पहा सिंधुदुर्ग 3 नंबरला येते. पाहिला आपण सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग तुम्हाला काय दिसेल? 3 नंबरला 121 ओके किलोमीटर. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर दिसेल तुम्हाला ठाणे. त्याच्या आधी पालघर दिसेल तुम्हाला. पालघर 102 किलोमीटर. प्रश्न विचारतात सर्वाधिक समुद्रकिनारा कुठे लाभलेला आहे, किंवा डायरेक्ट जिल्ह्यावाईज हे पण प्रश्न विचारू शकतात. पालघरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्याने सिंधुदुर्गला, तर डायरेक्ट हे प्रश्न विचारलेला आहे. मोठ्या परीक्षेमध्ये पण विचारतात, किंवा जिल्हा विशेषमध्येच नाही तर अनेक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. पालघर नंतर तुम्हाला दिसेल सर्वाधिक मुंबई आणि मुंबई उपनगर एकत्र सांगतो तुम्हाला मी. मुंबई उपनगर म्हटलं तर 30 किलोमीटर आहे. ओके, 30 किलोमीटर. आणि मुंबई शहर म्हटलं, मुंबई शहर, तर मुंबई शहराला लाभलेलं आहे ते 84 किलोमीटर. तर एकत्र याची लांबी येते 114 किलोमीटर. ओके, सर्वाधिक कमी समुद्रकिनारा आपण ठाणे पण जिल्हा घेणार आहोत लगेच. ओके, ठाणे जिल्ह्याची तुम्हाला खूप कमी दिसेल. सर्वाधिक कमी जर म्हटलं समुद्रकिनारा कुठे लाभला तर 25 किमी. ओके, हा तुम्हाला कुठे दिसेल? ठाणे जिल्ह्याला. ओके, तर महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरचा लाभलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक म्हणलं तर गुजरात वगैरे आहे, दक्षिणेकडले काही जिल्हे दिसतील तुम्हाला, तिथं सर्वाधिक लाभलेला आहे. ओके, तर ज्या प्रकारे महाराष्ट्र आहे, गोवा आहे, गोवाला खूप कमी आहे 110 ते 15 किलोमीटरमध्ये गोवा आहे. कर्नाटक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल केरळ दिसेल. ओके, तामिळनाडू दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे पश्चिम बंगाल, ओके, ओरिसा यासारखे राज्य दिसतील की जिथे समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर इथे प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर तो समुद्रकिनारा आहे 121 किलोमीटरचा. हा प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. ओके, बाकी डीपमध्ये घेतलेला आहे आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याने व्यापलेले आहे? सिंधुदुर्ग जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी मध्ये 7वा आहे. असं जर म्हटलं तर 29व्या नंबरला आहे. तर किती आहे? 101.7 किलोमीटर. कारण 5207 चौकिमी क्षेत्र आहे. ओके, घनता पण 2 नंबरला आहे. सर्वाधिक कमी घनता कोणाची दिसेल तुम्हाला? गडचिरोली. घनता कोणाची दिसेल कमी? गडचिरोली 1 नंबरला. 1 नंबर कोण दिसेल? गडचिरोली. ओके, गडचिरोली किती आहे? 74. प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती राहतात? 74 व्यक्ती राहतात. आणि इथे किती दिसेल तुम्हाला सिंधुदुर्गमध्ये? किती दिसतील सिंधुदुर्गमध्ये? 163. रत्नागिरीमध्ये 193 3 नंबरला. ओके, रत्नागिरीमध्ये किती दिसेल तुम्हाला? 193 197. ओके, 1 चौरस किलोमीटर 197. बाकी सर्वाधिक म्हणलं तर मुंबई उपनगर माहिती आहे तुम्हाला, हे घ्यायची गरज नाही कारण आपण जिल्हे घेणार आहोत, तरी माहीत असू द्या. मुंबई उपनगर 20,000च्या वर आहे. ओके, 20K वर आहे, लक्षात ठेवा. नंतर मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे. सर्वाधिक जर घनता म्हणलं तर याच्यामध्ये आपल्याला कुठली दिसेल रे? तर याची बिहारची आहे देशामध्ये म्हटलं तर. ओके, आणि देशाची आहे 300 किती आहे? 82. महाराष्ट्राची किती आहे? 365. ओके, तर हे काही गोष्टी घेतलेल्या आहेत मी पोलीस भरतीच्या काही लेक्चरमध्ये. तर हे आपण जिल्हा विशेष गेलो तर हे काही गोष्टी लक्षात ठेवा. बाकी आकडेवारीचे बरेच लेक्चर मी घेतलेले आहेत आणि ते अजून तुम्हाला घेईल. ओके, तर तुम्हाला काय दिसेल? सिंधुदुर्ग जिल्हा हा घनतेमध्ये 2 नंबरला दिसेल. लोकसंख्या सर्वात कमी जर लोकसंख्या म्हटली तरी आपण काय म्हणू त्याला? सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे सर्वात कमी लोकसंख्या. ते आधीच सांगितलं मी, सर्वात कमी लोकसंख्या. यावर प्रश्न विचारतात. सर्वात कमी लोकसंख्या. ओके, सर्वात कमी लोकसंख्या तुम्हाला कुठे दिसेल? सिंधुदुर्ग जिल्ह्याची 8 लाख आहे. आता अजून कमी आहे, म्हणजे अजून 2026ची जी जनगणना होईल त्याच्यामध्ये पण सिंधुदुर्गच हा सर्वाधिक कमी लोकसंख्येमध्ये राहील. पहा नेक्स्ट. कणकवली आजरा राज्यमार्गावर खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे?
तर तो किल्ला आहे मनोहरगड. बऱ्याच ठिकाणी रामगड पण दिला आहे, पण इथं उत्तर आहे मनोहरगड. ओके, तर कणकवली आणि आजरा राज्यमार्गावर हा खालीलपैकी जिल्हा स्थित आहे, तर तो मनोहरगड आहे. बाकी विजयदुर्ग हा तुम्हाला जलदुर्ग दिसेल, रामगड पण हा किल्ला आहे. ओके, मनोहरगड आहे आणि सिंधुदुर्ग हा जलदुर्ग पाहायला आपण ज्याहून नाव पडलेलं आहे. ओके, तर हे सर्व जे किल्ले दिसतील तुम्हाला, तर सर्व जिल्हे कुठले आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहे. लक्षात ठेवा, कुठले? सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. कुठले? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत हे सर्व किल्ले महत्वाचे. ओके, रामगड असेल किंवा मनोहरगड, विजयदुर्ग, रामगड. तर याचं उत्तर आहे पहा मनोहरगड. लक्षात ठेवा, मनोहरगड याचं उत्तर दिसेल तुम्हाला. पहा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्यातील सर्वात अति दक्षिणेकडील जिल्हा ते सर्वांनाच माहित आहे. तर पश्चिम भागाला लागलेला म्हणून अरबी समुद्राकडून, तर पश्चिमेकडून म्हणून किंवा कोकणातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील तो दक्षिणेकडे आहे. जर आपण नकाशा पाया गेलो तर असा प्रश्न विचारतात की महाराष्ट्र राज्यातील सर्वात अति दक्षिणेकडील उत्तरेकडे तुम्हाला माहित आहे कोणता आहे? तर उत्तरेकडे आपला नंदुरबार आहे. इथं लिहितो मी, आता जिल्हे जेव्हा होतील तेव्हा होतील. उत्तरेकडील महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील कोणता जिल्हा दिसेल तुम्हाला? नंदुरबार. जितकं सांगण्याचा प्रयत्न होईल, जितका व्हिडिओचा फायदा होईल तेवढा होईल तुम्हाला. नंदुरबार दिसेल. पूर्वेकडील कोणता दिसेल? पूर्वेकडील दिसेल गडचिरोली. गडचिरोली. दक्षिणेकडे कोणता दिसेल तुम्हाला? सिंधुदुर्ग जिल्हा. ओके, आणि पश्चिमेला काय आहे? पश्चिमेला अरबी समुद्र. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय म्हणू आपण? महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय इकडे? अरबी समुद्र. ओके, तर उत्तरेकडे तुम्हाला नंदुरबार जिल्हा दिसेल, पूर्वेकडे गडचिरोली आणि दक्षिणेकडे कोणता दिसेल तुम्हाला? ओके, तर तो दिसेल सिंधुदुर्ग आणि पश्चिमेकडे काय दिसेल तुम्हाला? अरबी समुद्र. तर प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात दक्षिणेकडे जिल्हा कोणता? तर तो आहे सिंधुदुर्ग. नंतर प्रश्न विचारू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता? तर दोडा मार्ग. मगाशीच सांगितलं दक्षिणेकडे. सुरुवातीला व्हिडिओ सुरू केला त्याच वेळेस तुम्हाला मी सांगितलं उत्तरेकडील आणि दक्षिणेकडे. उत्तरेकडील काय दिसेल तुम्हाला? उत्तरेकडे दिसेल देवगड. लक्षात ठेवा, वैभववाडी दिसायला तुम्हाला पण देवगड आहे, हापूस आंबासाठी प्रसिद्ध. ओके, नेक्स्ट पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहराचे जुने नाव काय? सावंतवाडी शहराचे. सावंतवाडी शहराला पहिले म्हणायचे सुंदरवाडी. ओके, सावंतवाडी जिल्ह्याला पहिले काय म्हणायचे? सुंदरवाडी. नंतर याचं नाव काय झालं आहे? सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा. आणि बऱ्याच 1600च्या काळामध्ये सिंधुदुर्ग नाव ठेवलं, खूप दिवस झाले. ओके, सुंदरवाडी पहिले त्याला म्हणायचे त्याच्या आधी. नेक्स्ट पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता? सांगितलं मी, जसं सांगायचं सांगतो, बाकी काही क्वेश्चन मी फास्ट घेईन. सावंतवाडी सर्वाधिक मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे? आधीच सांगितलं मी, सावंतवाडी. सावंतवाडी क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा. ओके, क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा. सर्वाधिक मोठा. आणि लहान विचारला तर कोणता दिसेल तुम्हाला? वेंगुर्ले. सर्वात लहान. सर्वात लहान. ओके, त्यानंतर पहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणता आहे? सावंतवाडी सर्वात मोठा आहे, लाकडी खाणी प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे देवगड येथे कोणता प्रकल्प आहे? तर कोणता आहे? पवन विद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे तो. जामसांडे तालुका देवगड इथे दिसेल तुम्हाला तो इथे. ओके, देवगड इथे आहे. कोणता प्रकल्प आहे? पवन ऊर्जा प्रकल्प. महाराष्ट्र राज्यातील पहिला. ओके, महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प. ओके, पवन विद्युत प्रकल्प कुठे आहे तो? पवन विद्युत प्रकल्प कुठे आहे तो? देवगड येथे, जामसंडे आहे ते गावी. ओके, तर महाराष्ट्रातील पहिला आहे. लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर असेल महाराष्ट्रातील पहिला बोलला, तो कोणता आहे तो? पवन विद्युत प्रकल्प आहे. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण जास्त पावसासाठी ओळखले जाते? सर्वांनाच माहीत असल्याचा आन्सर, कारण बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलाय. आंबोली. ओके, आंबोली. सर्वाधिक पाऊस 741 सेंटीमीटर अशी नोंद झालेली आहे. मिलीमीटर मध्ये म्हणतात ते 7441 मध्ये जाईल ती.
तर त्याला मिलीमीटर आणि सेंटीमीटर म्हणलं तर आपण 741 म्हणतो. तर याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात. चेरापुंजी, महाराष्ट्राची चेरापुंजी कुठं आहे? मेघालयमध्ये. कारण मेघालय इथे खूप जास्त पाऊस पडतो भारतामध्ये. तसं मौसिन राम इथे सर्वाधिक पाऊस पडतो. सर्वाधिक पाऊस इथं पडतो. तर हा जगात सर्वाधिक पाऊस पडतो इथं. जगात सर्वाधिक पाऊस नोंद केलेली आहे. सर्वाधिक पाऊस 2 नंबरला तुम्हाला दिसेल चेरापुंजी आणि 1 नंबरला काय दिसेल? मौसिनराम. ओके, हे दोन्ही मेघालयमधले आहेत, मेघालय या राज्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे जी उपमा दिली आहे चेरापुंजीची, दिलेली आंबोलीची जवळपास 741 सेंटीमीटर हा पाऊस पडतो. आणि आंबोलीचं थंड हवेसाठी हे प्रसिद्ध आहे. यासाठी थंड हवेसाठी, थंड हवेचे ठिकाण, थंड हवेचे ठिकाण. आणि याच्यानंतर याच्यामध्ये काय सुंदर असे धबधबे पण दिसतील तुम्हाला, कारण पाऊस खूप जास्त येतो. सुंदर धबधबे. तसेच येतं तुम्हाला सर्वाधिक सरपटणारे प्राणी पण दिसतील आंबोली येतं. ओके, सर्वाधिक सरपटणारे प्राणी कुठे दिसतील तुम्हाला? दिसतील आंबोली येतं. म्हणजे आंबोली हे काय? आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटल्या जाते, कारण सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रामध्ये जी नोंद केलेली आहे ती आंबोली इथे आहे. आंबोली कुठे येईल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी या तालुक्यामध्ये. ओके, आंबोली कुठे येते? सावंतवाडी तालुक्यामध्ये. आंबोली कुठे आहे? म्हणजे आंबोली सावंतवाडी तालुक्यात. ओके, आंबोली ठिकाण कुठे दिसेल तुम्हाला? सावंतवाडी या तालुक्यात, लक्षात ठेवा. ओके, सर्वाधिक पावसाचे ठिकाण. त्याच्यानंतर सुंदर असे धबधबे झाले आहेत, कारण पाऊस खूप पडतो. येतं खूप वृक्ष आढळतात, घनदाट आंबोली इथे घनदाट काय म्हणून जंगल आहे. ओके, आणि चेरापुंजी म्हटलं जाते जगात सर्वाधिक पाऊस तुम्हाला सांगितला आहे. मौसिनराम इथं 11,000 मिलीमीटरच्या वर पडतो. चेरापुंजी इथे पण पडतो. ओके, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते ठिकाण आहे जो पावसासाठी सर्वाधिक आहे ओळखले जाते? तर आंबोली या लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये आंबोली हे ठिकाण येते. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व प्रमुख पीक म्हटलं तर आपल्याला पीक खूप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते पीक घेतात पहा. महत्वाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे पहा? हापूस आंबा आहे. हापूस आंबा काय? कारण याला GI टॅग आहे. जगामध्ये इंटरनॅशनल मार्केटला या मार्केटमध्ये याची मागणी आहे. हापूस आंबा दिसेल तुम्हाला. नंतर नारळ दिसेल, नारळ. नंतर तुम्हाला दिसेल सुपारी, सुपारी. नंतर सर्वात महत्वाचं वेंगुर्लेची तुम्हाला काय दिसेल? काजू, काजू. त्याच्यानंतर महत्वाचं दिसेल तुम्हाला काय? नाचणी, नाचणी हे दिसेल तुम्हाला. ओके, तर बऱ्याच महत्वाचे आहेत पैकी, लक्षात ठेवा. नारळ आहे, सुपारी आहे, काजू आहे, नाचणी आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भात आहे. पण सर्वाधिक जर इथं महत्वाचं पीक जर म्हटलं तर इथं भात आहे, कारण इथं पाण्याचं प्रमाण पण खूप जास्त असल्यामुळे इथं कोणतं पीक घेतलं जाते? भात. हे ज्वारी, गहू हे तुम्हाला जिथं पाण्याचं प्रमाण कमी असेल तिथेही घेतल्या जाऊ शकते. तर विदर्भामध्ये पण हे पिकं घेतले जातात. पण भात हा पीक जर तुम्हाला दिसेल तर सर्वाधिक सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक प्रमुख पीक दिसेल, लक्षात ठेवा. बाकी तर आहेच, नारळ आहे, सुपारी आहे, काजू आहे, नाचणी आहे, भात तर आहे. ओके, तर हे महत्वाचे तुम्हाला काय दिसतील याच्यामधले पिकं दिसतील. हापूस आंबा हा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर सुपारी पण आहे, नारळ पण आहे. तर हे तुम्हाला महत्वाचे काय दिसतील? तिकडले पिकं दिसतील. कुठले? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पहा नेक्स्ट, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीच्या झाडाला काय म्हणतात? पहा, पोकळी आणि पोफळीमध्ये कन्फ्युज होऊ नका. पोफळी म्हणतो. हा प्रश्न विचारलेला आहे की जो काही सुपारीचे झाड आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याला काय म्हणतात? पोफळी. ओके, पोफळी लक्षात ठेवा. काय म्हणतात आपण? सुपारीच्या झाडाला तिथं पोफळी म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाकडी वस्तू आणि खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण मी सांगितलेलं आहे सावंतवाडी. याला पण GI टॅग आहे. या लाकडी प्रसिद्ध आहेत, लाकडी वस्तू खेळण्यासाठी. याला काय मिळालं आहे? GI टॅग. ओके, 10 वर्षासाठी असतो, तो रिन्यू होत असतो तो वस्तूला. ओके, ती वस्तूची कॉपी करू नये म्हणून त्याला एक विशेष स्थान दिलेलं असतं, GI टॅग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात? 16 झाला का? 17वा क्वेश्चन. 17 क्वेश्चन पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात रबराची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते? तर रबराची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. पहा, मालवण या जिल्ह्यामध्ये. ओके, मालवणमध्ये तुम्हाला काय दिसेल? एक आपला सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जो काय आहे, ओके, सिंधुदुर्ग किल्ला, तर मालवण येथंच कुरटे बेटावर आहे. आणि रबराची जी काय म्हणू आपण सर्वाधिक लागवड तर मालवण येथे होते, लक्षात ठेवा. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या कोकण रेल्वे लोहमार्गाची एकूण लांबी
ओके, 103 किलोमीटर. कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती आहे? 103 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. ओके, जर सर्वाधिक म्हटलं तर कोकण रेल्वे मार्गाची लांबी जी आहे तर ही कोकण रेल्वे मार्गाची लांबी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ही 103 किलोमीटर कुठून जाते? आपल्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाते कोकण रेल्वे. 3 जिल्ह्यामधून जाते, लक्षात ठेवा. 3 जिल्ह्यामधून म्हणाल, 3 राज्यामधून. याच्यामध्ये कोणतं येते? महाराष्ट्र, त्याच्यानंतर येते तुम्हाला गोवा. ओके, त्याच्यानंतर येते काय रे? त्याच्यानंतर येते गोवा, नंतर काय येते? कर्नाटक. ओके, रोहा, याच्यातील रोहा जे आहे, रोहापासून ते इथं मंगलोर पर्यंत. ओके, याची लांबी दिसेल तुम्हाला 741 किलोमीटर, पूर्ण कोकण रेल्वेच्या, पूर्ण कोकणची. कुठे कुठे 760 दिलेलं आहे. ओके, तर त्याच्यामधून 103 किलोमीटर जी दिसेल तुम्हाला ती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून जाते कोकण रेल्वे. खूप लांब आहे. ओके, महाराष्ट्रातील म्हटलं तर 381 किलोमीटर कोकण रेल्वे मार्गाची लांबी महाराष्ट्रामध्ये तर किती आहे? 381 किमी. ओके, नंतर ती जाते गोव्यामध्ये आणि नंतर कर्नाटकामध्ये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ती लांबी लाभलेली आहे लोहमार्गाची. ओके, ती किती आहे? 103 किमी. याच्यावर प्रश्न विचारला जातो. ओके, फास्ट होत असेल तरी स्क्रीनशॉट काढून घ्या. कुठे कुठे आहे महाराष्ट्राची लांबी पहा. महाराष्ट्राची 381 आहे संपूर्ण. जर म्हणलं तर कुठे कुठे काय दिलं? 360. ओके, कुठे 341 दिलेला आहे. तर महाराष्ट्राच्या रोह्या गावापासून ते मंगलोरपर्यंत आहे ती लांबी. ती लांबी किती येईल? 741 किलोमीटर. त्याच्यामध्ये महाराष्ट्रात येईल 381 किलोमीटर आणि त्याच्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती येईल? 103 किलोमीटर. ओके, पहा नेक्स्ट. देवघर पाटबंधारे प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? देवघर पाटबंधारे, तर हे तुम्हाला दिसेल पहा. ओके, कुडाळ दोडामार्ग येथे सर्वात दक्षिणेकडे चालतो. ओके, दोडामार्ग इथे काय दिसेल तुम्हाला? देवघर पाटबंधारे प्रकल्प. ओके, हा तुम्हाला दिसेल दोडामार्ग या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हवामान सम, उष्ण आणि दमट तिन्ही प्रकारात मोठे, लक्षात ठेवा. समुद्रकिनारा लाभलाय तुम्हाला असल्यामुळे दमट वातावरण पण राहते, सम पण राहते. जवळपास 34 डिग्री सेल्सिअस तुम्हाला काय दिसेल? उन्हामध्ये तापमान दिसेल. ओके, उन्हामध्ये एवढं राहते, 34 कधी 40 होते. आणि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू तुम्हाला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दिसतील. त्यामुळे सम आणि उष्ण आणि दमट हे तिन्ही प्रकारचे हवामान तुम्हाला कुठे दिसेल? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे लॉज व हॉटेल आहेत. तर पहा, इथे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी आहे, मालवण पण दिसेल, कारण मालवणमध्ये तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग किल्ला आहे, पण आंबोली इथे आहे, लक्षात ठेवा. तर थोडा कन्फ्युजन आहे, कारण मालवण पण एक महत्वाचं आहे. इंटरनेटवर पण थोडं कन्फ्युजन दाखवलं, पण आंबोली बऱ्याच ठिकाणी आंबोलीच याचं उत्तर दिलेलं आहे. तर काय आहे तुम्हाला? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे लॉज आणि हॉटेल हे कुठे आहेत मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात? तर आंबोली इथे दिसतील, लक्षात ठेवा. कारण आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे, सर्वाधिक पाऊस पडतो आणि खूप म्हणजे जे काही सुंदर देखावे, सुंदर धबधबे तुम्हाला दिसतील तर आंबोली सारख्या ठिकाणी दिसतील, लक्षात ठेवा. म्हणून आंबोली एक प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला सावंतवाडी तालुक्यामध्ये दिसेल. नेक्स्ट पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जिल्ह्यात जाताना आंबोली घाट लागतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुठे जाताना? तर कोल्हापूर येथे जाताना आंबोली घाट लागतो, लक्षात ठेवा. कुठे? कोल्हापूर येथे जाताना तुम्हाला कोणता लागेल? सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये जाताना आंबोली घाट हा लागेल. ओके, कोल्हापूर, रत्नागिरी, आंबा पण घाट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथे मिठागरे आहेत, शिरोडा. ओके, जे काही सविनय कायदेभंग आहे 1930 मध्ये केलेला, कोणी केलेला? आपल्या गांधीजीने. ओके, गांधी बापूने. तर इथून केला होता शिरोडा येथे. ओके, इथे मिठागरे आहेत, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मिठागरे दिसणार नाही. ओके, तर शिरोडा येथे तुम्हाला मिठागरे दिसतील. हे खूप गाजलेलं आहे, कारण गांधीजी स्वतः तिथे गेले होते. ओके, सविनय कायदेभंगा वेळेस मिठा सत्याग्रह केला त्यांनी. ओके, दांडी ते पुढे साबरमती ते दांडी. ओके, त्याच्यावर पण मी लेक्चर घेतलेला आहे गांधीजी विशेष. नेक्स्ट, काजू संशोधन केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला इथे आहे काजू संशोधन केंद्र. ओके, काजू म्हणजे त्याला फळ संशोधन केंद्र म्हणू आपण. फळ संशोधन केंद्र, पहिले फळ संशोधन केंद्र आहे. इथं काजू आणि हापूस आंब्याचं आपण काय म्हणून संशोधन केलं जातं. वेंगुर्ले या तालुक्यामध्ये. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनारा कोणता? हा माल तो आहे वायंगणी.
वायंगणी या किनाऱ्यावर जे काही ऑलिव्ह रिडले हे कासव येतात, तर त्यांच्यामध्ये स्थानिक लोक म्हणा किंवा वन विभाग त्यांनी दिलेले जे काही अंडे आहेत किंवा त्यांनी दिलेले जे काही पिल्ले आहेत कासवांची, त्यांचं संवर्धन केलं जाते आणि त्याला समुद्रामध्ये सोडले जाते. ओके, तर ते वायंगणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारा कोणता आहे? तो वायंगणी या लक्षात ठेवा. वायंगणी या किनाऱ्यावरील जे काही स्थानिक लोक आहेत आणि जे काही वन विभाग आहे, तर या ऑलिव्ह रिडले या कासवाचं त्यांनी संवर्धन केलेलं लक्षात ठेवा. आणि खूप जास्त प्रमाणात त्यांची काय म्हणून प्रमाणात प्रजाती आहे ऑलिव्ह रिडले या कासवांची, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मीडबाग येथे शिक्षण देणारी शाळा आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेला आहे जवळपास 121 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. ओके, 121 किमी लांबीचा समुद्र किनारा. त्याच्यामध्ये मग इथं सर्वात महत्वाचं काय? मत्स्य व्यवसाय केला जातो. एवढा समुद्र किनारा लाभला आणि वेगवेगळ्या जातीचे मत्स्य इथे आढळतात. ओके, मासोळ्या. आणि काय म्हणू आपण त्याला? तर मीडबाग येथे शिक्षण घेतले जाते. तर कुठे? मत्स्य व्यवसायाचे देवगड तालुक्यात. हे बा देवगड तालुक्यात. तर मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य शाळा म्हणू आपण त्याला. ही कुठे आहे? देवगड तालुक्यामध्ये. तिथं मत्स्य व्यवसायाचे शिक्षण, कारण तांत्रिक पद्धतीने शिक्षण दिले जाते, कारण तिथं एक प्रमुख व्यवसाय हा मत्स्य व्यवसाय. त्यामुळे इथे शाळा खोललेली आहे देवगड तालुक्यामध्ये. कुठं? मीडबाग येते. ओके, कुठे जर विचारली तर मीडबाग येते. कोणत्या तालुक्यात? देवगड तालुक्यात. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण खाड्या आहेत, 9 खाड्या आहेत. ताराकर्ली आहे, कर्ली आहे. पहा, कर्ली आहे, तेरेखोल आहे, कुडाळ आहे. अशा बऱ्याच प्रकारच्या आहेत. ओके, तर कुठं आहेत ते? सॉरी, 18 नाही, 9. विजयदुर्ग आहे त्याच्यामध्ये एक. ओके, विजयदुर्ग आहे, ताराकर्ली आहे, कर्ली आहे, देवगड आहे त्याच्यामध्ये. ओके, जेवढ्या काय लिहिले तेवढ्या पहा. बाकी 9 आहेत. ओके, देवगड एक आहे महत्वाची खाली. आणि सगळ्या नद्या बी आहे. ओके, कर्ली आहे, देवगड आहे, कुडाळ आहे, देवगड आहे, आचिरा आहे. त्याच्यानंतर आचिरा नदीवर आचिरा. ओके, वेंगुर्ले आहे. तर या खाड्या तुम्हाला दिसतील. कोणत्या? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती खाड्या आहेत? तर 9 खाड्या आहेत, लक्षात ठेवा. विचारतात. आणि हेच तुम्हाला काय दिसतील? विजयदुर्ग झालं, हे ताराकर्ली, हे बा वाघोटन, देवगड, कर्ली, तेरेखोल सर्वात दक्षिणेकडील नदी. हे काय नद्या आहेत, लक्षात ठेवा, महत्वाच्या. आचिरा. तुम्हाला काय दिसतील? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महत्वाच्या नद्या, त्याला काय म्हणतो आपण? कोकणातील कमी लांबीच्या जिल्ह्या, दक्षिणेकडील जिल्ह्या. कारण दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये या नद्या आहेत, म्हणून दक्षिणेच्या भागामध्ये येतात. कोणत्या? कोकणामधील दक्षिणेकडल्या भागामधल्या नद्या आहेत. ओके, काय नदी लक्षात ठेवा. 9 खाड्या आहेत, लक्षात ठेवा. मालवण सागरी अभयारण्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1987. ओके, 1987 मध्ये मालवण जे महत्वाचं सागरी अभयारण्य आहे, खूप सागरी महत्वाचं अभयारण्य, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जातो. काय प्रश्न विचारला जातो? मालवण सागरी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, मालवण तालुक्यात. सॉरी, सिंधुदुर्ग जिल्हा पाहिजे, रत्नागिरी कुठून आलं? कुठे आहे? रत्नागिरी नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके, कधी कधी प्रवाहामध्ये चुकून जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रश्न असा विचारला. आता हा खूप डीपमध्ये जातो 1987 मध्ये, तर हा डीप मधला आहे. पण मालवण हे विचारलेलं आहे 1987 म्हणून घेतला. पण याच्यामध्ये बहुतांश प्रश्न हाच विचारला आहे की मालवण सागरी अभयारण्य हे जे काही आहे हे कुठे आढळते? तर मालवण हा तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला, म्हणून मालवण जे काही सागरी अभयारण्य दिसेल तुम्हाला, तर ते कुठे दिसेल तुम्हाला? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. कधी स्थापना झाली आहे? 1987 मध्ये, लक्षात. ओके, जवळजवळचे ऑप्शन दिसेल तुम्हाला 1985, 1990, ते 1987 मध्ये स्थापना झाली. लोकखनिजा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. कितीतरी वेळा प्रश्न विचारला आहे, कितीतरी वेळा, अगणित आहे. कारण लोह खनिजाची जी निर्यात आहे महाराष्ट्रामधून सर्वाधिक जर करून होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते, रेडी बंदरातून लोह खनिज. आणि या रेडी बंदरातून जे लोह खनिज होते ते जवळपास महत्वाच्या आशियामधील देशाला होते. चीन झालं, त्यानंतर सर्वाधिक जर म्हणू आपण जापानला होते, त्यानंतर कोरियाला होते. ओके, या महत्वाच्या देशाला पण काय म्हणू आपण? हे रेडी बंदरातून काय होते? लोह खनिज निर्यात होते. काय होते? लोह खनिज. ओके,
ते कुठे आढळते आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. लोह खनिज म्हणा, बॉक्साईड म्हणा. ओके, लोह खनिज, बॉक्साईट, क्रोमाइट हे महत्त्वाचे खनिज तुम्हाला दिसतील, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. बाकी पूर्व विदर्भ आपला खूप प्रसिद्ध आहे. जर तिकडे जर म्हटलं कोकणामध्ये तर सिंधुदुर्ग दिसेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर दिसेल. कोल्हापूरमध्ये बॉक्साईड वगैरे चे काही साठे आहेत खनिजासाठी. ओके, तुम्हाला काय दिसेल, लोह खनिज हे दिसेल. कुठे? रेडी बंदरातून होते. तर सर्वाधिक लोह खनिज आढळते चीन, जपान आणि कोरिया देशाला आपण तिथून काय करतो, निर्यात करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ओके, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून रेडी बंदरातून. शेवटीचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक लेणीसाठी ओळखले जाते? तर कुवेळे कोलगाव परिसर येथे मध्ये काय म्हणू आपण त्याचं, हे लेणीसाठी प्रसिद्ध आहे. आणि इथं काय म्हणू आपण, बुद्ध लेणी येथे आहे. बुद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. तर कुवेळ कोलगाव परिसरामध्ये तुम्हाला काय दिसेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बुद्ध लेण्या दिसतील. ओके, तर आपले 30 क्वेश्चन घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचा अजून काही पाहायचं राहिलं पाहिजे. राजकीय पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर राजकीय पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला इथे 3 विधानसभा दिसतील. 3 विधानसभा, 8 याच्यामध्ये महानगरपालिका एकही नाही. महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका 0. सिंधुदुर्ग स्वतः महानगरपालिका नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, एकही 0 महानगरपालिका. 3 विधानसभामध्ये तुम्हाला दिसेल काय दिसेल, कणकवली एक दिसेल, कुडाळ एक दिसेल आणि सावंतवाडी दिसेल. ओके, कणकवलीमधूनच आपल्याला जे पालकमंत्री आहे, ओके, नितेश राणे, याचे भाषण भारी माणूस आहे, नितेश राणे. ओके, तर हे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्याचे, सिंधुदुर्गचे. बाकी कलेक्टर वगैरे हे प्रश्न विचारू शकतात, तर ते कोण आहे सध्या पाहत जा तुम्ही. IPS झालं, कलेक्टर झालं, हे बदलत राहतात, त्यामुळे आपण सांगितले नाही. स्त्री आहे कोणती तरी. ओके, नंतर 3 विधानसभा कोणकोणत्या आहेत? कणकवली एक, कुडाळ आणि सावंतवाडी. त्याच्यानंतर एकच काय म्हणू आपण त्याला, लोकसभा क्षेत्र आहे, एकच खासदार. ओके, एक लोकसभा क्षेत्र आहे. त्याच्यानंतर पहा, बाकी एकही त्याला काय म्हणू आपण, महानगरपालिका नाही आहे, सर्व नगरपालिका आहे. सर्वात मोठा जिल्ह्यामध्ये सर्वात काय म्हणू आपण, लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा. त्याच्यानंतर सावंतवाडी सर्वात मोठा तालुका. त्यानंतर सर्वात लहान वेंगुर्ले पाहिला आपण. बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. पालकमंत्री, विधानसभा 3 आहेत, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी. ओके, नद्या पाहिल्या आपण, खनिज पाहिले, याच्यामध्ये महत्त्वाचे पिकं पाहिले आपण. ओके, तर बऱ्याच गोष्टी आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलेल्या आहेत. याच्यामधले बरेच क्वेश्चन जे आलेले आहेत ते विचारलेले मी घेतलेले आहेत. ओके, बाकी काही गोष्टी आहेत त्या आपण नंतर घेऊच. ओके, बाकी जे काही जिल्हे घेताना काही सिंधुदुर्गाचं जर आलं तर मी तुम्हाला सांगणारच. याच्यानंतर आपण तुम्ही सुचवा, मी ठाणे जिल्हा घेणार आहोत. जर तुम्हाला जर वाटत असेल की सर आम्ही याच्यामध्ये जास्त फॉर्म भरले, हा जिल्हा घ्या, प्रश्न वाईज घ्या, त्यासाठी विचारलेले प्रश्न आणि अजून तुमच्या प्रॅक्टिससाठी क्वेश्चन घेऊ आणि नवनवीन या प्रकारे अजून आम्ही अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीचं लेक्चर तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करू. जर हे लेक्चर तुम्ही अजूनही जर पाहिलं नसेल, म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर सबस्क्राईब करा. नक्कीच व्हिडिओ कसा वाटला ते सुचवा, म्हणजे तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन येते. तुम्ही जर प्रोत्साहन दिलं तर आम्हाला अजून व्हिडिओ करण्यासाठी नवी चेतना निर्माण होते. त्यासाठी बिलकुल आमचा व्हिडिओ पहा आणि काही सुचवायचं असेल तर नक्की सुचवा आणि कोणत्या जिल्ह्यावर आम्ही नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा. ओके, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.